पण दोरी नाही कळायला वाटला, घाबरला, नाकतोंड फुटलं. असं भगवंत कळायला जीव घाबरला. आणि तो घाबरणंच आपलं अवघड आहे सगळं. दुःख भोगणं, संबंध देहाचा होणं, अनुभवात राहणं, अज्ञान वाढवणं आणि ईश्वरापासून दूर आपण असणं. दूर नसून दूर होतो आपण. हेच फार विचित्र आहे सगळं. माऊली म्यूट पडलो. म्यूट करा. म्यूट पडले माऊली. काढलं. तुम्हाला दिसते का प्रकाश येते तोंडावर? थोडासा एका साईडला येतोय माऊली. पोचते. तेच मांजर मेले होते. तसंच आजारी होऊन एकाएक येऊन मरून पडला. तेव्हा ती म्हातारी मोठ्या चिंतेने म्हणाली, हा का तर माझा भाऊ. मांजर मेले ते टाकण्यात गेले, तो इथे उंटून मरून पडला. तर त्याचे अवाढव्य प्रयत्न एकटी काढून तरी कसे टाकू. हे दुःख तिच्या मूर्खपणाने तिला झाले, कारण तिनं दरवाजा बंद नाही केला. म्हणून तिच्या मूर्खपणाने दुःख झालं, आपल्याला अज्ञानामुळे झालं. दोन गोष्टीचा संवाद आहे. आपल्याला दुःख का झालं? अज्ञान. आणि याच न्यायाने विचार विवेका वाचून देह अभिमाना रूप विचार विवेका वाचून देह अभिमान रूप मांजर, देहाचा अभिमान ही मांजर आहे, तिला काढून टाकण्याच्या उद्देशाने जे संन्यास करतात त्यांच्या त्या त्यागाचा अभिमान रूप आणखी एक उंट येऊन पडतो. म्हणजे आता तिने मांजर काढली, छोटासा अहंकार, मला संन्यास झाले, मोठा अहंकार. तर मी बदललो, मी घर सोडलं. पण तिथं संन्यासामध्ये घर सुरू केलंच की. लेकर बाळ गुरं ढोर आश्रम करते, लेकर बाळ गावाचे आणते, आपले आपले बरे की. मग बरे का चुक खरं बरोबर. स्वतःच्या सांभाळकीच्या गावाचा कोंडा कम गोळा करायचा आणि ते संन्यासी म्हणते. मग आता वाढली चिंता का कुठली वाढली? स्वतःचे 4-5 गावाचे 10-5 50 100. मग आता संन्यास कोणते वाढवायचे? अरे बापरे, हे काम संन्यास. जग किती पागले, बरोबर का नाही? आपले आपले सांभाळणं 2-4 विधीचे विधान आहे आणि लोकांचं सांभाळणं विधान आहे का? म्हणून तो अहंकार त्यांना आला. कोणचा आला? ऐकायला सुंदर आहे. विचार विवेका वाचून, विचार आधी विवेक नाही त्याला, त्यानं ते अभिमानजन्य मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने जर संन्यास घेतला तर उंटीवर पडला. म्हणजे गावाचा प्रसार सांभाळ. त्यालाच लोक उदो म्हणजे जे करत राहून गेलं दुसरंच पुढे आहे. आता आहे का पुढे? मग तो काढून टाकणे फार कठीण आहे. म्हणून जिज्ञेस वाचून, अधिकार वाचून आणि विधी वाचून केवळ वेश धारणाने किंवा साकाम केलेल्या जपादी इतर साधनांनी अहमता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधी व्हायची नाही. ऐका, या लोकांना ऐका, आपण काय ऐकायचं? महत्व म्हणजे जिज्ञासे वाचून अधिकार, जिज्ञासा मुक्तीची पाहिजे, अधिकार उंच पाहिजे. कारण ज्ञानाची पात्रता, ज्ञान ग्रहण करणारी बुद्धी, अंतःकरणाची स्थिती आणि अज्ञान निवृत्त करण्याची अवस्था ही बुद्धीला पाहिजे. मला काय करायचंय? अज्ञान निवृत्त करायचंय. मला काय करायचंय? चिंतन करायचंय. मला अंतःकरणातल्या भगवंताला भेटायचंय आणि मनाला जे अविद्या आहे तिचा नाश करायचा, ही जिज्ञासा असते मुमुक्षुला, संन्यासाला नसते. म्हणून अशा लोकांचं बंधन कधीच निघत. किती छान सांगितले, बंधनाची निवृत्ती कधीच होती नाही. लोक तुटून पडतात गावाच्या गावात. 50 गावचे लोक किती येते. आता शिष्य म्हणतो, तर मग कोणत्या साधनाने अहंता ममताचा नाश होतो ते तरी कृपा करून सांगा. गुरु म्हणतो, विवेकादी साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्याच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानत्म विचार, त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने म्हणजे अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने त्या अहंता ममताची निवृत्ती होती. आता गुरु म्हणतात कशाने होते सांगू तुला? संन्यास घेऊन होत नाही. स्पष्ट लिहिलंय. संन्यास घेऊन अभिमान वाटतो, आम्ही संन्यास घेतला, आम्ही संन्यास घेतला, आम्ही घर सोडलं, आम्ही कपडे बदलले.
बरं तू बदलले पण आणणार बाहेरचा पसारा जगाचा. आणि त्यांना वाटतं मग आमचे लेकरं शिकवले, आमचं किती पुढे आणलं, पण ते काम मोक्षाचं काम दिलं नाही मातीत. नसेल चौकटीच आहे. त्या महाराजांनी आश्रम काढले, आमच्या महाराजांना पोरांना नोकरी लावले, आमच्या महाराजांना शिकविले, लई धिंगाण आहे. मग ते महाराज मोठा, त्याला वेदन त्याच्या बापाला वेदन देत नाही. मग ते मोठा ते सांगायला जमायला लागते, त्यांच्या संग राहावं लागतं ना. भानगडे हे सगळे बुचकट त्याच्यापाशी. आता विवेकादी साधनाने संपन्न होऊन पहिलं वाक्य गुरु म्हणतात, विवेकादी साधनानं संपन्न झालं. म्हणजे ज्याच्यापाशी विवेक उत्पन्न झाला. विवेक कधी उत्पन्न होतो? श्रवणाच्या माध्यमातून तो जन्मतो हृदयामध्ये, वृत्तीमध्ये, मनामध्ये जन्मतो. तो काय जन्मतो? श्रवणातून जन्म होतो. काय जन्मतो म्हणजे जमिनीतून सगळं पीक उत्पन्न होतं, दगडा होत नाही. ते कसं नाव आहे? दगडा पीक उगत नाही, पण जमिनीतून काय होतं? गवत ताप उगवत. तस तो विवेक का जन्मतो? श्रवणातून, गुरुच्या बोधातून, वेदाच्या श्रवणातून, गुरुच्या हृदयातून. जे खरं आहे खोटं आहे हे कळतं मनाला. खरं कोणतं आहे, खोटं जगत आहे, तसं हे बाधितच आहे. आणि सत्य आणि निरुपारच आहे. तो परमात्म्याचे एक स्वरूपच आहे. तो जाणणाऱ्या जगताला एक माध्यम आहे. द्रष्टा आणि द्रष्टा काय आहे? दृश्य हे दिसणार आहे आणि द्रष्टा त्याला जाणणार. द्रष्टा कोणी? जाणणारा म्हणजे त्याला कळतं. कळणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आत्मक होऊन आहे. ज्ञान म्हणजे तोच आहे. ज्ञान म्हणजे ईश्वर आहे. अज्ञान म्हणजे जगत आहे. वृत्ती म्हणजे व्यवहार आहे. अविद्या म्हणजे विकार आहे. परमात्मा म्हणजे निर्विकार आहे. अरे सहज येते बाबा, काय माहित नाही. आणि टप्प्याटप्प्यात किती साधी एका शब्दात वाक्य आहे. जिथं अत्यंत हरिकृपा असते का ते सहज बोध देतो भगवंत. त्याची कृपा आपल्यावर झालीये. असं महान ग्रंथ ते बैठक बसली आपल्याला. अरे वेदांत शास्त्राची बैठक बसवणं सोपं नाही. अज्ञान बुद्धीतून संपणं चेष्टा नाही करत. आणि अहंकार मरणं तेवढा सहज नाही. अहंकार मरतच नाही. कुठतरी गेल्यासारखं वाटतं का पुन्हा येते. जसं बिमारी थोडं बरं वाटतं की त्या पुन्हा ते मूळ रोग येतो बाहेर. बघा तुम्ही एखादी बिमारी एखाद्या झाली ते पुन्हा आपल्याला देहाचं सुख ते कळणं. हमेशा आमचे शास्त्र म्हणायचे हे आधी सुख आणि मग हे सुख. हे जर सुख असेल तर त्या सुखाला काय करायचं म्हणायचे. पैसा कमी असेल जास्त कमवता येईल, घराचा हा कमवता येईल, पण हे नेट नसल्यावर काय कमवता येईल आपल्या हातात? ते काय म्हणून नक्की हे पाहिजे, ही प्रॉपर्टी चांगली पाहिजे. नाही रे बाबा. आणि याला सांगते तुम्हाला एक, त्याला चिंतन, भजन, नामस्मरण, दान धर्म, त्याला हे पाहिजे तरी बाबा. याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह एनर्जी सुरू होती आणि निगेटिव्ह म्हणून जाते. आणि निगेटिव्ह काय चित्त खराब होतं, बेकार विचारते ते नाहीच बोलत, ते आहेच ते बोलूच शकत नाही. आणि नाही बोलल्याने मेंदू खराब होतो आणि मेंदू बिघडला की सगळंच बिमार येतात. मग एक मेंदूचं नियंत्रणच कमी होतं ना. मग जे सगळ्यात मालक कोणी मेंदू आहे, मग तेच कंट्रोल मध्ये राहत नाही. असं काय म्हणून तुम्ही किती हसतात तुम्ही नाही हसते कळून असतात नाही येत हसू आणि सहज येत कसं स्मित असं हसत त्याकडे कोण ते कसं ते सहज भागायला असण्याचं. हा आणि ते सवय लागली ना. 1 तासात मध्ये 5-6 वेळेस हसतेच का बरं. ते एक आनंद येतो.
आनंदामुळेच हसते ना माणूस. आता आपला विषय आहे की विवेकादी साधनाचे संपन्न हो. तर गुरु म्हणले तुला बंद पाडायचा ना, तर तो विवेकादी साधन विवेक साधन आहे आणि त्याचं उत्पत्ती श्रवण आहे. विवेक साधन आहे, त्याची उत्पत्ती श्रवण आहे आणि श्रवण हे वेदाचं आहे. बाकीचे गप्पा नाही. बडबड बाकीचे जमतच नाही. अध्यात्माचा पाया सांगताना वेदाचं श्रवण ऐकलं तर विवेकाची उत्पत्ती होती, नाही तर होत नाही. मग श्रवणातून ते विवेक जन्मत आणि तो वृत्तीमध्ये थांबतो. म्हणूनच मला एक प्रमाण सांगत होते आणि तो विवेक सारा असणारा निवडतो, बुद्धीला साराकडे देतो, असारा फेकून देतो. हे वृत्तीचं महान कार्य आहे, तो विवेकाचं कार्य आहे. तो जन्मला नाही तर मला सारा कळतच नाही, बापाच्या बापाला कळत नाही कळत. खोट मिथ्या नित्यानित्य शाश्वत अशाश्वत मरणार अमर, जे मरणारे जे माईक आहे ते खोट आहे आणि खरा परमात्मा आहे. मग खरा परमात्मा असं तर कळालं, खोटा देह कळाला तर ते देहाकडे जात नाही, ते संबंध धरत नाही, व्यवहार केला विकार होत नाही, ते देहाला माझं म्हणत नाही आणि परमात्म्यातून निघत नाही. सारासार सारासार विचार हरिपाठ कळतं का हो? सगळे हरिपाठ आहेत. आला का नाही? सारासार विचार हरिपाठ काय सांगितलं? गुह्य गुह्य कुठे गेलं ज्ञानेश्वरी सुटतच नाही. नाही पण आता आपण सारासार किती म्हणलं असं बरं? सारासार हरिपाठ किती म्हणलाय? अर्धा म्हणलं की पूर्ण हरिपाठाचा अर्थ म्हणजे त्यांनी ह्याच्यात सांगितलं. नाही पण तरी कळतं का? पैसा सार हरिपाठ म्हणते घाल नमस्कार कधी झटकी ती अंग पट किती कर हा काय त्याला सारासारी सारी दिशेने नगर लोकांचं बिन आपलं बी सारच नाही तर काय वाचून काय मला लेत राहत ते. तो सार असा रे तो हातही लागतो हरिपाठ घाण होईल तुझ्या हातात. भन भन नसले बदलायच नाही पहिला कोडगीच्या कोडगी बघ ना शब्दात बघ. सारासार विवेक म्हणते ते काय म्हणते? विवेक आहे की नाही का तपासा लागते की नाही? तो गेला कशी लोक भिजत ट्रॅक्टर भिजत अज्ञान तरी भिन आता शिवगोदारी की अशी बाई भीती थरथर तापती आणि अज्ञानाला कापणं आधी. विचित्र जग लय विचित्र रे बाबा. कशाच्या वाचन कशाची पूजा? अज्ञानाची पूजा. अज्ञान समाप्त करा ही पूजा आहे. कर्म ते तर करावंच लागतं, ते इंद्रिय करतेच. ही म्हणते मी केलं तरी अहंकार मिळाच आलाच. पूजा कुणी केली? ती म्हणते मी कुठं मी आहेच. त्याच्या सत्याने त्याने करून घेतली ते बरोबर पूजा. शव आणि शिव एक शव असतं हलत नाही, एक शिव असतं हल्ल्याशिवाय राहत नाही. वृत्तीमध्ये तो आहे ना आत्मा, तर आपण शिव आहेत जागेत आणि ती बाजूला गेला की शिव आहेत. मग पूजा करता करून दाखे उठ कर पूजा कळतं काहीतरी. तो अंतःकरणातून सरकला ना बाजूला, बॉडीला टाकलं मग गेला बाजूला बॉडीच्या. आधी आधार होता वृत्तीला, मग त्याच्या शक्तीनं तू कार्य केलं आणि ते गेलं मग हात आले पाय आले आणि ते वजन वाढत पुन्हा काहीच होत नाही त्याला. आता कर पूजा. एवढा अहंकार रे बाबा, सगळं मीच पुन्हा माझच. सेवा करता का उठून पूजा? त्या दिसतात का कोण आलं लेक आली रडायली बाईन आली रडायची. ती अवस्था बघून घंटावर बरं जरा हे वाटतं. आंघोळ केली की निघून जात म्हणून आंघोळ करत ती पिटाळ म्हणून नाही ती निघून जावं. आमची महाराज म्हणायची रोज मृत्यूची आठवण करा. मी मरणार आहे, हे जाणार आहे आणि मी कोण आहे. बापरे शंकराचं स्मशानात वस्ती करून आहेत. मग त्याच आहे प्रलय काम त्याच आहे.
शंकर महाराज तिथंच बसले त्याच्याकडे जायचं शेवटी लय अवघड आहे. वाट बघते ते या चला थांबू या ठीक आहे आलं बोलवून डॉक्टरनं सांगितलं का तो डॉक्टरनं सांगावं तुम्ही पुढे तू मग 6 महिने तू 8 महिने मग ती बाई नीट वागती नित्य असावी आणि मोक्षाची प्राप्ती असा बाकी मातीत गेलं सगळं हे आहे ते आहे ते नाही ते नाही हाय बी नाही म्हणून नाही बी म्हणून तो आहे ना मग तो माझाच आहे ना मी त्याची मग ते बघताय काय करायचं ते पण आपण टेन्शन आली बीपी वाढली थायरॉइड वाढलं आता एक आली की एकाला बोलतो पुढे तिला देहातून अलग करा तिला श्रवण द्या तिला जिवंत करा मिरली अज्ञानात तिला बोध द्या विवेक का सांगते विवेक सद्गुरूच्या संबंधानं विवेकातील साधनाने युक्त होऊन जो ब्रह्मट सद्गुरू शरण जातो आणि त्याच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानात्म विचार त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाचा ज्ञानाने त्याच्या बोधाने काय होतं स्वरूपाचं ज्ञान होतं आणि अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने त्या अहमताने ममताचा नाश होतो हे गुरुचं काम आहे हे गुरु करतोय देव करीत नाही तुझा बेलवा की फुलवा ते म्हणतो तुझं कर्म आहे वा फुल मी दिलं तू व्हायला काही उपकार केला नाही टवळे फुल कोणी घेत आहे नाही ना केलं टवळीनं त्यानं केलं तुम्हाला दिलंस जर मी फुल नाही केलं तर तू का देतेस कळतं का एकच तरी फुल व्हायला म्हणते मोजून व्हायला म्हणते आता बेल काय झाड असते काय वनस्पती तर काय त्यानं तयार केले नाही त्रिगुणम त्रिगुणाकारम काय 3 गुणाच्या पलीकडे जायसाठी 3 दल घेतले त्यानं हरळे 3 आहे बेलाला 3 आहे हरळे बी 3च पाण्याची व्हायची मग 3 गुणाचे पण जिवंत आहेत म्हणून 3 गुण बंद होत त्रिगुणाकार कळत नाही आपल्याला कारण त्याच्यामध्ये एक सांगते तुम्हाला एकदम मी हार होऊ लागलो काय घडलं सांगतो तुम्हाला एकदा हार माझ्याकडे 3-4 टोपले म्हणजे असतात 3 टोपले तासच असतात आता ते तोडायच्या धुवायच्या त्याच्यामध्ये आता 3 घंटे एक जण आलं तर मी काय तुम्ही म्हणलं का महाल व्हाय किती ऑक्सिजन आहे मला ऑक्सिजन अरे बापरे म्हणजे ह्याच्यातून किती ऑक्सिजन 3 तास तुमच्याकडे पाक ऑक्सिजन गेला मला माहिती ते ऑक्सिजन मला तुळस माहिती आणि ती माहिती माझ्या गुरुला माहिती ते सुंदर हार करायचा गुरुजीला टाकायचा हवा म्हणून ते करतात पण त्याच्यातून ऑक्सिजन किती येतात तोडताना वेगळाच धुताना वेगळाच वळताना वेगळाच 3 तास मी तर बक्क वा ते सोळा घेतात किती ऑक्सिजन खातात तुम्ही मला कळलं ऑक्सिजन तुळशी म्हणजे येते मग आपल्याला बोलायला बोलबी येते 24 तास ऑक्सिजन सोडते त्या हाराची किंमत आमची किंमत 12-15 वर्षापासून आहे मोजून नाही बाबा पण तुळशी पैसे जायचा कारण तोडायला जाऊन म्हटलं कसं तोडता कुठे भेटते तो कोण नाही जाते तरी पण देतात का मग आता मला पण नाही मिळत घ्या माई फेमस आहे परभणीत माई आपण देवाला प्रकारने पूजा केली असं मान्य होते मोगरा जाई जुई शेवंती पारिजात चंपक तुमचा पुन्हा चाफा हे तुमचं ते गलांडा नाही बरं का त्याला वास नाही पोस नाही कुछ नाही आणि स्वस्तिकला वास नाही स्वस्त कुणी वाहतच नाही मग वाटच नाही कुणी वाहत नाही स्वस्तिक स्वस्तिक सुद्धा अशी उलटी ती तुझी येते अशी चपल असते तयार केलं देवाला देवाने आता आपला विचार काय चाललाय ब्रह्मांडी सद्गुरूला शरण जाऊन त्याच्या उपदेशापासून जो झालेला आत्मा अनात्म विचार त्याच्यापाशी गेलो शरण गेलो त्यांचा विचार काय तयार झाला आत्मा आणि अनात्मा मग ते काय सांगितलं आत्मा काय आत आहे तो आहे व्यापक आहे एक आहे चौकड आहे आणि अनात्मा परिच्छिन्न आहे वेगळा वेगळा अलग 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 पण तो अलग नाहीये त्याच्या सत्तेवर हे प्रगट आहे आणि त्याच्यामध्ये पण तोच आहे आणि समोर पण तोच आहे आणि तोच मीच आहे आणि तोच खरा आहे बाकीचं खोट आहे ह्याला म्हणायचं आत्मा अनात्मा विचार गुरुच्या बोधापासून उत्पन्न बुद्धी झाला म्हणायचं झाला की नाही झाला पण म्हणायचं
होईल बघायचं. पोरी बघून आली देतात की नाही काय माहित. बरोबर आहे की हो. बघितली पसंत केली ती म्हणते नाही द्यायची तुला. काय करतं बाप तू परवाचा करतं काय. स्वरूपाच्या ज्ञानाने आत्मानात्म विचार त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने त्याच्या योगाने काय झाला. स्वरूपाचं ज्ञान झालं. आधी विवेक तयार झाला. सारासार कळाला. असारे देह बुद्धीने सोडला आणि साराकडे बुद्धी आली. त्याला म्हणायचं आत्मानात्म विवेक. इथपर्यंत झालं. आता त्याच्या योगाने स्वरूपाच्या ज्ञानाने मग काय मध्ये आली ना खऱ्याकडे आली. मग त्याला कळाले हे खरं आहे काही खरं नाही. हा खरा आहे एवढं कळलं त्याच्याकडे आली. म्हणजे अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने मग त्याला कोण कळाला परमात्मा. विवेकाने काय कळालं खरं. खरं कोणी आत्मा. त्याचं झालं ज्ञान आणि त्याच्या ज्ञानाने अहंतेचा ममतेचा झाला नाश. काय सांगितलं टप्पा टप्पा. बापरे. आणि असं आपल्याला झालं पाहिजे. हे आता कळालं पुन्हा होणं. आता बघितला माल बाजारात काजू बदाम पिस्ता छान झालं वाटला. पैसा द्यावा लागून तेव्हा दिन ते. आता आम्ही ऐकलं पण अधिकार आहे का तेव्हा ते प्रगट होईल. ते माल देईल हा प्रगट होईल. सेम टू सेम आहे की नाही. काजू बघितले पैसेच नाही. ती म्हणजे 10 रुपये ते मध्ये उतर काढले. दुकानच्या खाली उतर. त्याचा अधिकार नाही. मोक्ष नाही. नाम द्यायला अधिकार लागत नाही. हे काय करतात पुढचा विषय. रामकृष्ण हरी मला काय लक्षात काय लागतं रामकृष्ण हरीला. काही नाही आत्मा उपयोग नाही. पण तो रामकृष्ण हरी कळायला लागतं. राम राम घेऊ की आपण सगळ्यांना कदा. पण तो राम कुठे. मी राम आहे का मी कोण आहे. तो जवळ आहे का लांब आहे. तो आत आहे का बाहेर आहे ते कळत नसतं. म्हणून नामाला कळणं नाही सहज होतं. पण ज्ञानाला संत लागतात. येत नाही सर. येत नाही आंबे येत नाही. येत नाहीच नाही आंबे. मग आता आहे का आता अहंता ममताची वृत्ती होत्या सांगितलं. वर विचार म्हटला तो हाच की हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे. आधी काय आहे कार्य. कारण का म्हटलं नाही असं म्हटलं तर बोलता येईल आपल्याला. कार्य म्हणजे दिसतंय कारण असतंय. कारणाच्या द्वारे प्रगट होते दिसतंय म्हणून कार्य आणि असतं ते कारण. पंचमहाभूत दिसतात का तुम्हाला. दिसते पोकळी आकाश वायू दिसते वारा अग्नी दिसत तुम्हाला. पण आकाश नाही वायू नाही बुद्धी नाही. तेजाची बुद्धी दिसते का तुम्हाला. म्हणून जे प्रगट होतं ते कार्य आहे आणि ज्याच्यामुळे होतं ते कारण आहे. पटापट कळ. हे ऐकून येत असतं काय शिकवायला काही शिकायची गरज नाही. आतूनच येतं कारण श्रवण हे येतं सगळं. पण हे कुठे काय शिकवलं का. इथे काही पुस्तक आहे व्याकरणचे का तुमच्या पुस्तकाचे एमडीचे बिमडीचे आम्हाला आहेत का पुस्तक नाही. ह्याच्यातूनच येतं भगवंत आपल्याला की पुढचा टप्पा. आता आहे का देह पंचमहाभूताचं कार्य आहे. त्यामुळे अनात्मा आहे व घटाप्रमाणे मडक्याप्रमाणे भांड्याप्रमाणे दृश्य आहे. आधी म्हणले देह कार्य. मीठ लक्षात ठेवाय 3 वाक्य. देह हे पंचमहाभूताचं कार्य आहे पण ते दृश्य आहे. कशासारखं घट दिसतं मडकं दिसतं भांड दिसतं घर दिसतं देह दिसतं. मग दिसणारा पदार्थ दृश्य आहे आणि ज्याला दिसतो तो द्रष्टा आहे. आता आपण थांबू आलो आपण. द्रष्टा द्रष्ट होवावे बरोबर आहे सांगितलं आपण. द्रष्टा द्रष्ट होवावे जी. आता द्रष्टा म्हणले की ना माऊलीनं बसायला म्हणे. आपण म्हणतो आणि नजर नाही का तुम्हाला वाटतं ना आठवलं रागावलं. माऊलीचं बसायला किती सखोल आहे. द्रष्टा द्रष्ट होवावे जी. पाहणारा बी तोच आहे पाहणा समोर बी तोच आहे. जगत मीच आहे पाहणारा त्याला मीच आहे. सगळं मीच आहे तर भिन्न कोण आहे. द्रष्टा द्रष्ट. ज्याला पाहतो जो पाहतो तेच आहे. जगत मीच आहे. मग पाहणारा आणि पाहणे संपून गेले ना. ज्यानं पाहतो तो प्रमाता आहे.
जे पाहत दृश्य जगत विषय प्रमेय आहे, पण प्रमेयात बी मीच आहे, द्रष्टा बी मीच आहे, तर भिन्न कोण आहे? म्हणून द्रष्टा दृष्ट व्हावे जी. सुंदर आहे बघ. आणि अनुभूती आल्यानंतर प्रसादान आपल्याला झालं पूर्ण. समोर कोण आहे? मीच. पाहणार कोण आहे? मीच. सगळं कळणं कोण? मीच. कळतं कोणाला? मलाच. तर कळणं द्रष्टा. जगत ही कळालं म्हणून द्रष्टा आहे, आणि कळणं हे दृश्य आहे, पण दृश्य सुद्धा मीच आहे. समोर कोण आहे? मीच आहे. मग सगळं तर मीच आहे, सगळं द्रष्टा झाला ना. कळणं आत्मा. आत्मा म्हणजे भगवंत आहे. मग दिसतो तो भगवंत, आहे तो भगवंत. आणि जाणणं ही वृत्ती आहे, वृत्ती ही खोटी आहे, आणि जाणीव ही मोठी आहे. जाणीव म्हणजे ज्ञान आहे, आणि दिसणं हा भ्रम आहे. अस्तित्व ही त्याची शान आहे, आणि तोच भगवान आहे. त्याच मला भान आहे. ते आत्मुख होऊन आहे. या अवस्था असावी. या अवस्था असावी. होती ज्ञानोत्तर होती. कळत तुम्हाला काय वाटतं? तुमची सुरुवात भेटायला कड तुम्हाला शिकवतात मास्तर. हातावर पाठी घेऊ देऊ, लेखन देऊ देऊ. दोन म्हणता म्हणता तुमचा फांटा वरीच जातो. दोन होत नाही. दोनचा फांटा आडवा जावा लागतो. वरी गेला दोन आहे का? गोल काढला आणि फांटा वरी गेला. गोल काढला अर्धा, आणि ते फांटा असा आडवा जावं का वरी जावं? आडवा. तर दोन आहे. तुमची वृत्ती भगवंताकडे गेली तर जगताकडे गेली, आडवी झाली, वरी गेली जगताकडे. आहे का दोन? द्वैत काय अद्वैत काय? खूप ऐकावं लागतं, खूप शिकावं लागतं, खूप जाणावं लागतं, खूप त्यागावं लागतं, खूप सापडावं लागतं, खूप हुडकावं लागतं, आणि भगवंतापासून वृत्तीला न्यावं लागतं, मुक्त व्हावं लागतं. देहापासून तिला काढावंच लागतं, ती निघत नसते. अनंत देहाचा संबंध केलाय तिनं, अनंत वासना तिनं भोगल्यात, अनंत विषय तिनं धरलेत, अनंत पाप तिनं केलं ते, आणि अज्ञान तिचं वाढलेलंच आहे. ते संपायला फार कठीण आहे. वासना जाणं सोपं आहे का? सोपं का वासना संपणं? वासना हवेच्या पोटातून जन्म होती, आणि अविद्या मेल्या वासना मेली. पण वासना टाकायला तुम्ही तयार नाही, तर अविद्या मरतच नाही. मग वासना रहित व्हा. तुम्हाला बोलताना म्हणजे मागून द्यायचं, आधी द्यावं. आपण बोलताना दुपारी आधीच त्याग करा. त्यानं केला पण ते म्हणजेच त्याग केला. त्याला तिला जाण त्याला तुमचा आपल्याला एक तास विषय चालला होता. उत्तर वा. मग त्यांना देऊन टाकायला का नाही? मग तसं देत राहावा. त्याला एवढं दिलं, आपण 50 करू शकत नाही का? त्याला 50 दिले 1000, त्याच्यात ते त्याला मोठे तर आपण आपले मोठे, आपल्या प्रमाणात. पण ह्याला द्यायचं शिकावं. जाणायला खूप लय महत्व आहे. इथूनच वैराग्य उत्पन्न होते ना. हा, आणि वैराग्य झाल्यावर हात थांबत नाही. थांबतो कधीच नाही. या म्हणून मी कुठून गेले तर त्याच्या मला तिच्या घरात नेऊन टाकावंच लागतं. नाही पर्यायच नाही म्हणतात. मी थांबूच शकत नाही. सवयच लागली ना. काहीतरी मुखानं 4 लोकांना आपलं खावं, तसंच वाटतं. मग आपलं आपण खावं, आपलं आपण प्यावं, आपलं आपण राहावं. काय त्याच्या आयुष्यात? आणि बरं तिला सगळं ते तुला काय विचारायचं आहे का? तिला 50 एकर, 40 एकर, 50 टोळे. एकतर देऊन संपव, नसता भोगून तरी संपव. हा, ठेवून नये. बोधानं सतत राहावं, आपल्यापेक्षा यावं. बाकीच्या निघाल्यापेक्षा बोधाने यावं ना. वेद म्हणजे बोध, बोध म्हणजे वेद. हा, मग शांत होतं, मग निवांत होतं. एखाद्याला असं असतं तिला सांग थंड होतच नाही. काय करतात आता? काय करायचं सांगत. कोणी दिसलं मंदिरात पूजा दिसू दे, कोणी गरीब दिसू दे, कोणी आठवड दिसू दे, कोणी खाट खाट काढत राहावं. ते वरून पोट पोट टाकीत राहते. ते सांगतो मग. ते पण सांगते. टाकल्यावर ते भरतच, नाही टाकल्यावर ते बघतोच तुमची मच्छा. तुला एवढं दिलं, मास दिलं, कुणाला सोबत सकाळी बघतच नाही. ती लक्ष्मी कंटाळते, जाते निघून. आता ऐका, आपला विचार होता आत्मानात्म विचार. त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने. बघा तो एक पॉइंट टू पॉइंट. आत्म अनात्माकार विचारानं झालेल्या आत्मज्ञानाने काय होतं? अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने. अज्ञानाचा नाश झाला, अहंता ममता मेली. हे पॉइंट म्हणजे बेसिक आहे. कुठं विलाप नाही, कुठं विलाप ते वाक्य कोणत्या ग्रंथाचा बोलतं. मग अहंता ममता वरण्याचं कारण काय आहे? स्वरूपाचं ज्ञान. स्वरूपाच्या ज्ञानाला कारण काय आहे? आत्मानात्म विचार. आणि आत्मानात्म विचार कोणाला? सद्गुरूला.
सद्गुरूच्या बोधातून तो जन्मतो आणि तेव्हा जीवात्मा परमात्मा होतो. म्हणून वेदांताला फार महत्व देत जावो. आता पुढचं ऐका. त्यामुळे अनाथ पंचम, आता हे काय आहे? पंचमहाभूताचं कार्य. त्यामुळे अनात्मा आहे व घटाप्रमाणे दृश्य आहे. तो काय? अनात्मा आहे. का दृश्य? जे जे दिसत ते ते नाश पावतच, आणि जे जे असत ते अविनाशी असतच. असत म्हणजे अस्तित्व, असत म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे सत, आणि सत म्हणजे आहे, आहे म्हणजे असत. जगत हे दिसत, दिसत हे त्रिपुटीनं, आणि अस्तित्वाला त्रिपुटी लागत नाही. हे मात्र विषय गहन आहे. हा विषय गहन आहे. ज्याला कळल त्याला कळल, सगळ्याला कळायसारखं नाही. त्रिपुटी उत्थान पावते जगताला दाखवते. त्रिपुटी कुठे उत्पन्न उत्थान पावते? अविद्येतून. कारण त्रिपुटीने व्यवहार होत असतो ना. पण व्यवहार मिथ्या ठरला तर ज्ञाने, व्यवहार सत्य म्हणतात ज्ञाने. व्यवहार एक सत्य आणि परमात्मा एक सत्य, दोन सत्य कसे ठरते? तो तापत्य आहे. सत्य तेच आहे, सत्य ते उठ्ठला का लागला जगदाभास. म्हणून अविद्येच्या पोटातून जन्मलेली वृत्ती ही त्रिपुटीच्या मार्गाने कुठला दाखवती. पण जेव्हा त्रिपुटीचा नाश होतो, अहंकार मरून जातो. आता सांगितलं, अहंकार मरून जातो आणि नंतरचा व्यवहार हा तोच आहे असं म्हणून होतं. म्हणून ज्ञानी महात्मा आपल्या आपल्या महिमेत असतो, त्याला जग त्याच्या सत्तेत नसतं. फार सुंदर विचार आहे हे. कसं मांडा कळण झालं, खरंच मग कळण झालं. आपण विचारू ते म्हणतात हे महत्वाचा विषय आणू. हे काय? अनात्म पदार्थ देह आहे. ते काय आहे? अनात्मा आहे. तो कार्य आहे, पंचभूताच आहे. किती छान छान टिपिकल बोलले. हे काय? भूताचं कार्य आहे. हा अनात्मा आहे, अनाशवंत आहे, आणि आत्मा त्याच्या आत आहे. तो अविनाशी आहे. त्याला हे आलेले माहित नाही, मेलेले माहित नाही, कारण ते संबंध रहित आहे. त्याच्यावर विकार नाहीये, तिथे व्यवहार नाहीये. आणि आलं गेलं त्याला माहित नाहीये, कारण पाण्याची लाट आली गेली पाण्याला माहित नाही. स्वरूपावर जगत आलं गेलं ब्रह्माला माहित नाही. आत्मस्वरूपावर देह आला गेला आत्म्याला माहित नाही. पाणी पाणी का बरं पाण्याला माहित नाही? लाटेत पाणी एकच आहे, जगत तो एकच आहे, म्हणून आली गेली माहित नाही. बापरे, खूप छान आहे. तुम्ही पकडत जा, लिहत जा, आणि तेच वाचत जा पुन्हा पुन्हा पुन्हा. तर तुमच्या बुद्धीत तोच विचार बसल, आणि त्याच्यामुळे तुम्हाला तोच आविष्कार तयार होईल. आणि त्या आविष्कारामध्ये अज्ञान मरून जाईल आणि ब्रह्म भाव उत्पन्न होईल, आणि तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल. नाही तर तुमचा जन्म फुकट माते जाते, खरंच जाते, वाया 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 जाते. आज तुम्हाला शोध कालचं सांगते. तुम्हाला ह्यांना कालचं ऐकायला मिळतच नव्हतं. त्यांना शोध ऐकायचं मला म्हणून होता. काल मी पाठ सोडते का कधी? आता तुम्हाला काही काम बी नाही, पण मला नाही सांगायचं. मग त्याची हाय का आज्ञेवरून तर ते बोलायला लागते. आता नवला तरी सांगतो पुन्हा काय म्हणलं नाही, म्हणलं हिला ऐका. पहिल्यांदा मांजरीपासून सुरुवात झाली आपला विषय आजचा. हा, एका बाईच्या घरात मांजर मरून पडली. तसं आपल्या अंतकरणात अहंकार जिवंत आहे, ते मेला नाही. तिथे मिळली मांजर. मग तिला बाहेर काढायची. बाई मांजराला घेऊन टपल्यात गावाबाहेर गेली. पहिल्या काळामध्ये मांजर मरणं म्हणजे खूप पाप आहे. तिने अंघोळ करून आली, लिहिले याच्यामध्ये, मी बसले नाही, मला काय टाळते वाचा दोन पान. मग त्या बाईने मांजर टाकलं, अंघोळ करून आली. कारण विटा असतो ना, मांजर मारणं म्हणजे पाप आहे, पाप सुद्धा. या दोन गोष्टी सगळं तर पाप आहे, पण हे विशेष पाप आहे. पण शिवकांची विष्णुकांचीला पाला हात लावण्या सोन्याचे पाल तिथं काहीतरी घडलेलं आहे. पडू नये, कारण विघातक संकट येतं. कधी उजवीकडून पेजाचा नियम आहे, उजवीकडून पडली का डावीकडून पडली, दोन भाग आहेत त्याचे. आता ऐका, तिच्या घरात मांजर पडले होते, आपल्या म्हणजे अहंकार पडलेला होता. ती मिली. आता ती मांजर घेऊन ती बाहेर गेली, दार लावावं की नाही, ती तसं ठरलं, गेली टाकायला. आता ती टाकून येऊन आंघोळ करून आली, उंट येऊन पडला मरून. आता येऊन मांजर काढता आली, उंट कसं काढता येईल? तसं उंट तिला काढता येत नाही. मोठा अवघड आहे, अवजड आहे. तसं अज्ञान तुम्हाला स्वतः काढता येत नाही.
सद्गुरूकडून काढावं लागतं. बरोबर आहे. आता हा झाला पहिला विषय. मग त्यांना काय सांगितलं, मग हे तुम्ही ते अभिमान धारण करून मांजर काढून टाकले छोटस, पण उंट पडला आता कसं काढतात? मग शिष्य म्हणतो, कोणत्या साधनानं, मांजर म्हणजे अहंता ममता, कोणतं साधन करावं की अहंता ममता मरून जाती? तर ते म्हणले, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावं लागतं आणि श्रवण जाऊन त्याचा उपदेशापासून झालेला आत्मा अनात्मा विचारापासून, त्याच्या गुरुच्या बोधापासून झालेला आत्मा अनात्मा विचार, त्याच्या योगाने आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञान अहंकार मरून जातो, अहंता आणि ममता मेली. सद्गुरूच्या उपदेशानं ब्रह्मस्वरूप प्रगट झालं आणि त्याच्या आधी आत्मा आणि अनात्माकार विचार तुमच्या वृत्तीत जागा झाला. आत्माकार वृत्ती देहाचा संबंध सोडती आणि अनात्माकार वृत्ती भगवंताचा संबंध सोडती. हे मला सांगायचं होतं, मी मागाले दिवस अजून सांगते. गुरुच्या मुखातून झालेल्या आत्म अनात्माकार विचाराने सत्या भगवंताचा प्रगट होतो परमात्मा. मग तो परमात्मा प्रगट होला म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव झाली आणि त्या आत्मस्वरूपानं काय झालं, अविद्या अज्ञानाचा नाश झाला. अज्ञानाचा नाश झाला म्हणजे अहंता आणि ममता मरून गेली, कारण परमात्मा प्रगट झाला आणि संबंध वृत्तीचा ईश्वराशी आला. अहंता ममताच्या कुठे कुठे गेला, मन कुठे गेला, स्वरूपाकडे गेलं. मन स्वरूप झालं नाही, गेलं नाही. मग ब्रह्मस्वरूपामध्ये अज्ञान राहील का? आणि अज्ञानामध्ये ब्रह्मस्वरूप होईल का? नाही. म्हणून आपलं मन ब्रह्मस्वरूप झालं आणि ती अहंता ममता मरून गेली. इथपर्यंत आपण असं तुम्हाला बोली भाषा सांगितलं तर कळलं तुम्हाला, प्रक्रिया भाषा तुम्हाला कळत नाही. आता त्याच्या पुढे काय म्हणले ते ना, त्यामुळे अनात्मा आहे व घटाप्रमाणे मग तुमचा पंचभूताचा कार्य दे तो काय अनात्माचे, मग त्याचा संबंध बी अविद्याचे आणि त्याचं प्रेम म्हणजे हे बंधच आहे. कोणतं बंध आहे की मी अहंता, मी आणि ममता माझं. मग अहंता आणि ममता कुठे गेली? हे देह तुमचा काय अनात्म आहे. तो कोण आहे? पंचमहाभूताचं कार्य आहे. कुणाचं आहे? कार्य, भूताचं कार्य आहे. मग पंचमहाभूताचं कार्य कसं आहे? जसं जगत दिसत, दृष्ट भांड दिसतं, वस्तू दिसती, मडकं दिसतं, तसं जगत पण दिसतं. तसं जे दृश्य दिसतं ते दृश्य आहे आणि आहे ते अस्तित्व आहे. आणि हा पण जडेच्या घटासारखा हा पण दिसतो. मग हा पण दृश्य आहे, पण दृश्याला पाहणारा आत्मा तो द्रष्टा आहेस, मग तो देह नाही. मग तो देह नाही म्हणण्यामध्ये अहंता ममता गेली. जर मी देह नाही, माझा बी देह नाही. मग मी देह नाही तर मग मी कोण आहे? मी आत्मा. मग मी वृत्ती आत्माकार झाली, मग आत्माकार झाली तर देहा संबंध गेला आणि देहा संबंध झाला तर भगवंताचा संबंध गेला. हे कळावं लागतं बाबा. किती सूक्ष्म बघा, खूप छान किती छान आहे, लई मस्त आहे बेटा, खूप छान आहे. द्रष्टा पंचभूताचं कार्य असं वाटतच नाही, हे कार्य वाटतच नाही, हे खोटे वाटतच नाही, हे दृश्य वाटतच नाही, ह्याला मी पाहणारे वाटतच नाही. हे मी वाटतं ते अज्ञान आहे, ह्याला पाहणारा वाटतं ते ज्ञान आहे. पाहणारा द्रष्टा असतो आणि देह मी म्हणणारा द्रष्टा नसतो, तो अविद्येने भ्रष्ट असतो. कारण संबंध देहाचा गेला. बुद्धीमध्ये त्याची जाणीव होणं आणि बुद्धीला देहातून अलग करणं हे सद्गुरूची कृपा असते. भक्ती वेगळी बेटा आणि ही मुक्ती वेगळी आहे, कळत नाही आपल्याला. भक्ती म्हणजे तो मी आहे, त्याला धन्य केले तुम्ही, आणि मुक्तीमध्ये तो मी आहे. भक्तीमध्ये तो एक आणि मी एक, द्वैत आहे. पण त्या भक्तीनंतर तोच मी आहे हे अद्वैत आहे, कळत नाही. फार गूढ असते वेदाचं. वेद भक्ती ना वेद भक्ती, त्याला बाजूला करून प्रेम करणं ही भेद आहे आणि त्याची ओळख करून अभेदात येणं अभेद, त्याची ओळख करून ऐक्य करणं अभेद आहे. आपण देहाचा अभेद केला, त्याच्या कुठे अभेद आहे? हे माझं वाटतं ना, बुद्धीच जाते ना, इथं जाती, इथं राहते, ह्याला पाहते, ह्याला माझं म्हणती आणि ह्याला पण पुढे जाते. सुख समजे त्याला सोडते का ती? अरे रामा 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 रामा, नाही सोडीत.
तुम्हाला वाटतं का हे मेलं म्हणून तुम्ही मेलात? तुम्ही जित्तेच वासनेत ना लिंग देहात, म्हणून तर पितळाला पाणी ना पिंडाला. किती पित्र तिथं पक्षात अंगठ्यानं पाणी पितात एकदाच तिळाचं, आणि कावळा पिंड खातात एकदाच. पुन्हा काय त्याला वर्षभर बरं पाणी टाकणार त्याला ते बी नाही लटकला आधार तरी. ज्याला ज्ञान आहे त्याला गरज नाही मग कशाची. त्याला काय लागतं ते मुक्त झाला, त्याला कोणी पाणी पाण्याची गरजच नाही ना. म्हणून संत महात्म्याच्या एकदम परमनंत गेले आणि ते महान संत होऊन गेले. गुरूंचे गुरु आमच्या महाराजांचे. गुरुच्या काळात त्यांचे सर्व दोघांचा वादविवाद व्हायचा, मस्तच राहायचे ते सोनपेठकर म्हणून शास्त्री. त्यांचं नाव सोनपेठकर शास्त्रीच होत. भगवान असे होते तपस्वी, त्यांना पुढचं बघवत होत आणि त्याला मागचं म्हणत होत. ज्ञानात कच्चे झाला, पण ही विद्या वेगळीच असते आणि ही वेगळीच असते. त्यांची चूक काढली गुरुजीने आमच्या. त्याच्या 2 मुली, एक मुली आता एक आहे. त्याने म्हणले माझ्या मुलीचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी संपणार, दुसऱ्या दिवशीच दोन्ही पुरींचा. लग्न ठेवलं नाही, कुमार ठेवल्या. म्हणजे लोक माझ्याकडे कुमारी करून घरी बोलू दिल ना, ते ब्राह्मण. त्यांना कळतो तमाशे लोकांना ते त्यांचे शिष्य मंडळ अजून आहे, पण त्यांचे ते वागणं नीट नाही जरा आता कमी झालं. ते पुढचा पर्याय. त्यांच्या 2 मुली, एक मिली तर एक आहे. एक आता 65 वर्षाची असेल, 70ची 80ची मिली. तर त्यांच्या सुद्धा स्वतः गुरुजीने काढले. आणि ते मी गेले तेव्हा त्यांना त्यांचा ते सोडलं त्यांनी. मग सर बायका गेल्या, मला काय माहित नाही, मी पण गेले. चला दर्शन. दर्शन करू असं बोलले. म्हणजे त्याला काय आहे का काहून नाही का तिथल्या परमात्मा ते सोबत तिथंच आहे. ते ब्रह्मरूप आहेत ना, त्यांनी काय पण ज्याच्या ब्रह्म नाही काय नाही त्याला काय. म्हणजे किती सूक्ष्म आहे बघा ना आपलं. आता माणूस हाय हालतं फिरतं विटाळ नसतो, श्वास थांबला की विटाळ आणि चंडाळ. बरोबर आहे. तिथं वाचावं काय म्हणावं गीता बोला, कारण तिथंच असतं ते. जातच नाही ना तरी 2 दिवस हवेस तिथे येतो आधी करत असतं. तर दिसतं सगळं बोलता येत नाही, सगळं दिसतं. वायू पण असतं. मन म्हणजे वायू, बुद्धी म्हणजे अग्नी, चमक असते त्या देहाला, चमकत आहे. आणि वायू रूप असं 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 झळकत निंडत. पण पितरस म्हणजे हाच असतो. हा असं तुम्ही ते जिवंत असतोच मध्ये. आणि ज्ञानाला मग तो कुठं बायकाला कळतं हे कळत नाही. कर्म संपत नाही यांचं. आता श्रावण बघा कशा बायका पळतात. त्या महादेवाला मूग टाक, तिथं भरून टाक, त्याची पिंड अशी कर. तुझं पिंडातलं बघ ना काय ते आत्मलिंग बघ ना तुझं, ते लिंग काय बघते हे बघ आणि मग तिकडे जा. आत्मलिंगच आहे ना मध्ये. कुठं कळत कर्मात मेलेले मेलच. करू नका म्हणत नाही, पण तिथे चिटकू नका आणि हे सोडू नका. ह्याच्याशिवाय काय सांगू ना, अवघड आहे. चला आता आपला टाइम झाला. एक लक्षात ठेवायचं, एक पॉइंट सांगतो मला, पुढे तर पुढचा विषय अजून आहेच आहे. देह हा पंचभूताचं कार्य आहे, हे लक्षात ठेवायचं. कार्य हे दिसतं, कारण हे असतं, अधिष्ठानावर हे सगळं प्रगट होतं. कारणाच्या माग अधिष्ठान आहे. अधिष्ठान हा परमात्मा आहे. परमात्म्याचं कळणं न कळणं अज्ञान आहे, आणि अज्ञानाच्या वरही एक भूत आहे. असं सांगणे काहीतरी माहित असतं का आपलं काय ते रूप, हे कुणाचं आहे, हे कसं आहे, हे माझं नाही, याचा अभिमान नाही, याचा संबंध नाही. संबंध कसा टाकायचा, ज्ञान कसं घ्यायचं, प्रत्येला देहातून बाजूला कसं करायचं, वैराग्यात कसं न्यायचं, चिंतन कसं करायचं, सत्संगामध्ये कसं जगायचं, साधूला कसा प्राण व्हायचा, त्याला कसं ज्ञान मागायचं, त्याला कसं श्रद्धेने व्हायचं, पूजायचं, कळतं का आणून. कारण तेच मुक्ती देणार आहेत ना. हे बाकीचे काय तोडणारे, वडणारे, फाडणारे, त्याला तुमचं माया करतात. बाकीच्याला माया करा वाटते का? जे तोडित त्यालाच माया आहे. बरं संताप स्वार्थ बी नाही, आणि तर घरात स्वतः वाचून कोणी नीट करीत बी नाही, फक्त स्वार्थ आहे. एक लक्षात ठेवा, एक म्हण सांगते तुम्हाला, एक कष्ट राबत्यात भाया, बोलतात आया बाया. मास आहे तर वास आहे. पुन्हा काय
थांबायला बी कोणी मिळलं नसतं आपल्यापाशी. मग त्याला रूम आलं म्हणून गच्चीवर गळतेच आणि त्याला भागायचं वरी आणि ते पोरग ती माय नाचती म्हणूच तर माझं ती माय बी बेकार आणि ते काट दहा बेकार. तिला बरं नाही तर करून नेऊन फेकलं. बरं ते तर जाऊ द्या, घरात ते ठेवलं पण हॉस्पिटल डिक्की आहे असाच्या मातीला पण जाऊन त्या पोराच्या जाऊन ये. फॅशन निघाली. चुकलं नेऊन टाकायचं, मेलं माती करायला आणायचं. मी म्हणलं करस काय आई जाऊ दे म्हणला. काय रे पद्धत आई आता असंच आहे, जाऊ दे हे नरक आहे म्हणलं हे सगळं सोडून द्यायचं. माझ्या पर टाकायचं फेकायचं दवाखान्यात येऊन आणि मेलं आणायचं घरी. राम असले पोरं 4 काय 5 काय कामाचे का आणि 4 पोरं बाप आणि त्याला द्यायची इस्टेट द्या. त्याला पाहणार टाइम आहे दिसत ते मी नाही म्हणजे हे मी नाही. इतकं जरी कळाल का चिंतन पुण्य खूप आघात मला मिळालं. कारण हे ऐकायला मिळत नाही ना कीर्तनात ना परवचनात मिळतं का हे. खूप छान. तर सगळ्यांनाच टाइम नाही. इथून पुढे लई चांगली बहिणी हे काय आहे तुमच्यात 4 महिने राहा बरं 70 मस्त करा 4 लाख द्या. ही 4 भाऊ जाईल तुम्ही येतेच लाख तुम्हाला यायला एक दिवस आला हो, हो, हो. असं वड नाही. चातुर्मास करतो आपण. ज्ञानदेव तुकाराम तर सर्वांना जे हरी त्याच्या ठेवते. चला सर्वांना